हाय, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आम्ही आता मावशीकडून निघालो आहे. आता आम्ही आमच्या खंडोबाच्या यात्रेला निघालो आणि माझ्या ब्लॉग बघत राहावा. मी पुढं तुम्हाला आमच्या खंडोबाचं मंदिर दाखवतो. चला मग. मुंबईला असं भेटणार आहे का हिरवगार कुठे? गाव ते गावच असतं. बघा किती छान एकदम हिरवगार. आम्हाला गाव नाही म्हणून आम्हाला असं गाव बघितलं का बरं वाटतं. जरा गाव नाही आम्हाला, आम्ही बिना गावाले. हे बघा साई फिरतोय. आम्ही असं गाव नाही बघितलं ना कधी. हे बघा. हो चालेल चालेल. असं छान हिरवगार वाटते गाव म्हणून थांबलोय आम्ही. भेटू आपण. बघा सगळे फेरीवाले पुढे जत्रा चालू आहे. खूप गर्दी आहे इकडे. सर्व फेरीवाले बसले. लाईन लावली आम्ही. खूप गर्दी आहे. बघा किती छान सजवले मंदिर. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता थोडं बाहेर फिरू, खाऊ आणि मग जाऊ. खूप गर्दी आहे. वगैरे झाल्या. आता आम्ही मेल्यात जातो फिरायला. तुम्हाला मेला पण दाखवते आमच्या गावच्या जत्रेचा. बाजार आहे बघा. सगळा बाजार भेळ, मिसळ, लाडू. पहिले हे खाऊया मग तुम्हाला बाकीचं दाखवते. गावची मिसळ लय तिकडे. काय खाऊन बघ कशी आहे. चांगली आहे बघा. गावचा बाजार. काय पण घ्या. 100 रुपये, 10 रुपये. बघतो आता काय भेटतं का. 10-20 रुपयेवाला घ्यायचं. बैलगाडा शर्यत बघायला आलोय आम्ही. आणि बघा कुल्फी खातात.
मी हरवले होते. मी जत्रा फिरत बसले. जान्हवीला काय काय वस्तू बघत होते आणि हे दोघं जण कुठे पुढे गेले मला माहितीच नाही, साई आणि त्याचे पप्पा. आणि जाऊन शोधते मी, हे कुठं गेले, हे कुठं गेले. फोन लावते तर फोन पण लागानी. किती वेळाने मी भेटले, त्यांनी मला फोन केला. हे लोक गेले बैलगाडी बघायला आणि मी मेला फिरत बसले. एवढे घाबरले होते ना, आता कुठं जाऊ आणि कुठं नाही. म्हणून मेल्यामध्ये गेले ना तर सोबतच राहावं, कुठे जाऊ नका. एक तर आपल्याला काहीच माहिती नाही, मला तर गावचं काहीच नाही माहिती. आजचा हा ब्लॉग इथंच संपतोय. बाय सगळ्यांना.